हा रमाईचा जन्मदिवस. 7 फेब्रुवारी 1897ला त्यांचा जन्म झाला. 20 जानेवारी 1944ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईबद्दल जे उद्गार काढले ते असे होते. बाबासाहेब म्हणतात, माझी रामू फारच भोळी होती. तिच्या मनात कोणताही छल कपटास कोणतेच स्थान नव्हते. जर मी आजारी पडलो तर ती रात्र रात्र जागायची. ती स्वभावाने फार हट्टी होती, पण मनाने फारच कोमल होती. सेवावृत्ती तिचे अंगभूत लक्षण. दिवस असो की रात्र असो, चहा पाण्याची व्यवस्था ती करायची. स्वयंपाक करण्यात पटाईत. तिच्याकडून मी चांगले जेवण बनविणे शिकलो. ती सर्वांना खाऊ पिऊ घालायची. महाड सत्याग्रहाच्या वेळी मला मारण्याचे षडयंत्र उघडकीस आले तेव्हा ती फारच भ्यायची. एकदा नव्हे तर कित्येकदा ती मला म्हणाली की ती माझ्यासोबतच राहील. जेथे कार्यक्रम असेल तेथे तुमच्या सुरक्षिततेसाठी राहील. मी तिला वारंवार समजाविले की तू आपल्या कुटुंबियांना बघ, पण ती फारच जिद्दी. तिला माझी फारच काळजी. कधी ती होय म्हणायची. तिच्या सरळ स्वभावास मी कधीच विसरू शकत नाही. हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत की रामू फारच भोळी होती आणि तिला मी कधीच विसरू शकत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. जर त्यांनी नोकरी केली असती तर त्यांना काही कमी पडले नसते. परंतु आपल्या 7 कोटी अस्पृश्य बांधवांचे व संपूर्ण बहुजन समाजाचे काय झाले असते याचा आपण विचार करावा. या समाजासाठी त्यांनी नोकरी पत्करली नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये अनेक आर्थिक संकटांना सामना करत रमाई बाबासाहेबांसोबत राहिल्या. तर त्यामुळे बाबासाहेबांनी एक प्रसंग सांगितला की माझ्या प्रिय पत्नीने आपल्या लुगड्याचा एक तुकडा फाडून दिला. त्यानेच मृत बालकाच्या देहास झाकून लोक स्मशान घाटात घेऊन गेले आणि जमिनीमध्ये दफन करून आले म्हणतात. अशी होती माझी आर्थिक परिस्थिती. मी जसे गरिबीचे दिवस पाहिले आहे त्याचा अनुभव घेतला तसा भारतातील कोणत्याही नेत्याने घेतला नसेल. इतक्या हलाखीच्या परिस्थितीत रमाई आणि बाबासाहेबांनी दिवस काढले. समाजसेवेचे आपले ध्येय मात्र सोडले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच पाकिस्तान आणि पार्टिशन ऑफ इंडिया हा जेव्हा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ रमाईस समर्पित केला. त्या समर्पणाचे शब्द मला आठवतात. बाबासाहेबांनी लिहिलं, तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिचा मनाचा उदात्तपणा, तिचा चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता आणि विवंचनेचा काळ होता त्यावेळी जिने ते दिवस मूकपणे सहन केले आणि मजबरोबर तसेही दिवस कंठले, म्हणून तिच्या वरील सद्गुणांची आठवण घेण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस समर्पित करीत आहे. हे या समर्पण पत्रिकेमध्येच रमाईच्या कर्तृत्वाची आपल्याला जाणीव होते. आणि परत बाबासाहेबांचा रमाईसोबत जो थोडासा पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहारसुद्धा फार बोलका आहे. जेव्हा बाबासाहेब पहिल्या वेळी याला कोलंबिया न्यूयॉर्कला गेले अमेरिकेला, त्यावेळी त्यांनी रमाईला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राचा मजकूर साधारण असा होता की मी दिनांक 20 जुलै 1913 रोजी ठीक दुपारी 12 वाजता न्यूयॉर्कला सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. माझे शिक्षण म्हणजे देवान दिलेली देणगी आहे. तर त्यावेळी तो शब्द प्रयोग करायचे. 1913ची गोष्ट आहे ती, असे मी समजतो. या शिक्षणाचा फायदा आपल्या समाजाला, देशाला हमखास होईल असा मला आत्मविश्वास वाटतो, हे बाबासाहेब म्हणतात पत्रात.
रामू, मला माहीत आहे तू गरिबीत दिवस काढलेस, सगळं दुःख उराशी बाळगून संसार करत आहेस. परत ते लिहितात की मला म्हणजे मला आठवते ते सांगतोय की मला हे सारं समजतं, पण काय करू. शिक्षणाची महत्त्वाकांक्षा, मोठं होण्याचं स्वप्न मला चैन पडू देत नाही, म्हणतात बाबासाहेब. पुढे बाबासाहेब म्हणतात की माझं मन म्हणतं आपल्या जन्माला आलो म्हणून आपण या समाजाने देशबांधवांचे ऋणी आहोत, देणेकरी आहोत. त्यांना सव्याज मुद्दल देणे आपले आद्य कर्तव्य आहे, असंही बाबासाहेब म्हणतात. रमू, माझ्या ह्या कार्यात तू सक्रिय सहभाग देशील ना, सहकार्य सहयोग देशील ना मला. त्याचं उत्तर बघा रमाईनं कसं दिलं. साहेबांच्या चरणी रमाचा दंडवत, तुमचं पत्र आलं, सुखरूप पोचल्याचं समजलं. सगळ्या घराला व शेजारा पाजाऱ्याला खूप आनंद वाटला. तुम्ही खूप शिका, मोठे व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. घरची काही चिंता करू नका. तुमचीच रमा. पोयबावडी, मुंबई. हे अशा रीतीचं ते पत्र होतं. आता आपण रमाईच्या जीवनाकडे बघूया. तर ते रमाईचे वडील म्हणजे भिकू वलंकर, दापोलीचे ते राहणारे, आणि आई रुक्माबाई. तर दापोलीला भिकू वलंकर जे होते रमाईचे वडील, ते त्यांची आर्थिक परिस्थिती एक गरिबीची होती. तुम्हाला माहीत सांगायची गरज नाही की ते अस्पृश्य महार जातीचे. आणि भिकू वलंकर जे आहे हे समुद्र किनाऱ्यावर माशांचे टोपले वाहण्याचा काम करायचे. मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करायचे. म्हणजे मासे असतात समुद्रावर, ते टोपल्यानी न्यायचे, म्हणजे किनाऱ्यापासून दूर बाहेर. त्यांना 3 मुली व 1 मुलगा होता. त्यांची पत्नी जी होती रुक्माबाई, म्हणजे रमाईची आई, फार आधी वारलेली होती. म्हणजे बघा, बाबासाहेबांची आई लहानपणी वारली आणि रमाईची पण आई लहानपणी वारली. मला वाटते थोर नेत्यांच्या किंवा पुरुषांच्या माता अशाच लहानपणी वारलेल्या आहेत. तथागत भगवान बुद्धाची पण आई लहानपणीच वारलेली होती, महामाया. तर त्या 3 मुलींपैकी एकीचे लग्न झाले होते. म्हणजे 2 मुली लग्नाच्या होत्या, म्हणजे रमाईच्या बहिणी. आता 2 ज्या होत्या त्या होत्या लग्नाच्या होत्या, त्या रमा व गौरा. आणि एक मुलगा होता, त्याचं नाव होतं शंकर. म्हणजे रमाईचा भाऊ शंकर आणि रमाईला गौरा नावाची एक बहीण होती. आता एकदा काय झालं की या लहान मुलांना सांभाळताना, म्हणजे आई तर नव्हती, ते काबाड कष्ट करताना अतिश्रम केल्याने अचानक भिकू अलंकारांचा म्हणजे रमाईच्या वडिलाचा मृत्यू झाला. आणि मग त्यांना रमाईला आणि बहीण गौरा व शंकरला आजचा आधारच हरपला. आणि लहानपणी आई वारली होती. मग आता काय करायचं, तर सर्व जबाबदारी या 2 भावंडांना सांभाळायची रमाईवर आली. रमाई किती वर्षाच्या होत्या? फक्त 8 वर्षाची रमाई होती. बहीण गौरा व भाऊ शंकर कष्टाची कामं मग करू लागले ते. बघा, आता तिचे भाऊ म्हणजे त्याचे मामा होते, मामा गोविंद पुरकर, हे मुंबईला राहायचे, मिलिटरीत होते. तर ते म्हणजे रमाईचे मामा म्हणजे आईचे भाऊ, ते सेवानिवृत्त झाले होते मिलिटरीतून, हवालदार पदावरून, आणि मुंबईला राहायचे. तसंच रमाईचे काकासुद्धा होते, म्हणजे भिकू वलंकरांचे भाऊ. ते मुंबईला लाकडाच्या वखारीत लाकूड तोडायचे काम करायचे, काका. मग वडील वारल्यानंतर, भिकू वलंकर वारल्यानंतर, रमाई आणि गौरा आणि शंकर, 3 मुलं आपल्या मामा व काकाकडे मुंबईला राहायला आले. त्यावेळी बाबासाहेब जे आहे म्हणजे भीमराव, हे 14 वर्षाचे होते, 5व्या वर्गात शिकत होते. रामजी सुभेदारांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना
वडिलांनी इतर मुलांचे लग्न करून दिले होते, मुलींचे वगैरे. आता यांच्या मनात होतं रामजी बाबांच्या की भीमाचंही लग्न करून द्यावं, म्हणून ते मुली शोधत होते. त्यामध्ये त्यांना ही मुलगी रमा फार आवडली रामजी बाबांना. म्हणून त्यांनी रमाईचे मामा व काकांकडे मागणी घातली. तर मामा गोविंदपूर यांनी आनंदाने संमती दिली. आता रामजींनी रमा ही गरीब वडिलाची मुलगी आहे असा विचार केला नाही त्यावेळी, किंवा तिचे वडील मारले, आई वारली. म्हणजे ते मोठ्याच मनाचे होते रामजी बाबा पण. आणि मुंबईला मग भायखळ्याच्या बाजारात भीमराव बाबासाहेब म्हणजे भीमा व रमाई यांचा विवाह पार पडला. त्यावेळी काय कमी वयातच लग्न करण्याची प्रथा होती. त्यावेळेस रमाईचं वय किती होतं? अवघड 9-10 वर्षाचं. आणि इतक्या कमी वयात रमाईवर संसाराची जबाबदारी पडली आणि तिने सुद्धा आनंदाने स्वीकारली, कारण तिला लहान भाऊ गौराव शंकर यांनाही सांभाळायचं होतं. ते मामाकडे राहायचे आणि तिला मोठा विचार आला की बा त्यांना सोडून पतीच्या घरी राहायला जावं लागेल. तिला दुःख अनावर झालं की माझ्या लहान भावांचं कसं होईल. मग काय झालं, थोड्याच दिवसात मामा होते तेही वारले व काका पण वारले. मग आता हे लहान बहीण भाऊ कुठे राहतील? तर ते दोघेही भाऊ आपल्या बाबासाहेबांच्या कुटुंबात म्हणजे रामजी सुभेदारांच्या कुटुंबात राहायला आले, म्हणजे बहिणीकडे राहायला आले. आणि रामजी बाबांनी आणि भीमानी बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा त्या मुलं कुठे ठेवते, तू घेऊन ये आमच्याकडेच राहायला म्हणून. आता रामजी बाबाच्या घरी आधीच त्यांची बहीण मीराबाई म्हणजे बाबासाहेबांची आत्या, मुलगा आनंदराव आणि मग आनंदरावची पत्नी लक्ष्मीबाई आणि भीमराव. आणि भीमराव म्हणजे पहिली पत्नी मेल्यामुळे निधन झाल्यामुळे म्हणजे भीमाईचं निधन झाल्यामुळे म्हणजे बाबासाहेबांच्या आईचं निधन झाल्यामुळे मुलांना आईचं प्रेम मिळावं म्हणून रामजी बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. तिचं नाव होतं जिजाबाई. ती पण तिथे राहायची. म्हणजे असं 7-8 माणसांचं कुटुंब होतं. या सर्वांचा स्वयंपाक रमाई करायची. धुणी, भांडी, झाडपूस ही सर्व कामे अगदी मनापासून रमाई करायच्या. म्हणजे बघा, एकदा पतीच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली की ती मोठ्या मनाने पार पाडली पाहिजे हे तिला माहीत होतं. वय किती? 9-10 वर्षाचं. ते अगदी पहाटे सकाळी उठायच्या आणि त्यावेळच्या प्रथेप्रमाणे स्नान करणे सकाळी उठल्याबरोबर. कबीराचे दोहे रामजी बाबांकडे चालायचे, तर ते कबीरांचे दोहे त्या म्हणायच्या आणि म्हणून त्यात पूजा अर्चा ज्या काही त्या काळाच्या परंपरेप्रमाणे होते त्या करून कामाला लागायच्या. त्यांना बहीण गौराबाई आणि आनंदरावच्या पत्नी लक्ष्मीबाई ह्या मदत करायच्या. एवढेच. म्हणजे तर भांडी-कुंडी, कपडे लत्ते, गाद्या, चादरी हे सर्व अगदी नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवणं हे हा रमाईचा गुण होता. आणि त्या भीमरावाच्या म्हणजे बाबासाहेबांच्या पुस्तकांना व त्यांच्या कपड्यांना सुद्धा फार त्या जपून ठेवायच्या. त्यांच्या कागद पेनापासूनची माहिती रमाईला असायची. आणि बाबासाहेबांना गरज पडली, माझं हे कुठे आहे, माझा तो पेन कुठे आहे, माझं पुस्तक कुठे आहे, तर रमाई त्यांना शोधून द्यायची. अत्यंत म्हणजे एकदा मन घरामध्ये बाबासाहेबांना त्यांनी दिलं तर त्या व्यक्तीची राहणी, त्या व्यक्तीच्या वस्तू ह्या सर्वांवर आपोआपच मन जातं. म्हणून त्यांना त्याची चांगली बारकाईनं माहिती होती. रामजी सुभेदारांची जे म्हणजे दुसरी पत्नी होती जिजाबाई, म्हणजे रमाईच्या दुसऱ्या सासू, तिचा मात्र बाबासाहेबांनी कधी स्वीकार केला नव्हता. एक स्वभाव असतो, एक सावत्र आईला लहानपणी लहान मुलं लवकर स्वीकारत नाही. तिच्या म्हणजे भीमाईचे जर दागिने किंवा कपडे
जिजाईच्या अंगावर दिसले तर भीमरावांना फार संताप व्हायचा. आणि असे म्हणतात की ते जिजाबाईसुद्धा स्वभावाने भांडखोर होत्या, वाचाळ होत्या, म्हणजे बडबड करायच्या. तरीसुद्धा विशेष म्हणजे रमाईने जिजाबाईसोबत म्हणजे सासूसोबतसुद्धा जुळून घेतलं होतं. त्यांचं कधी भांडण झालं नाही. पती दुसऱ्या आईचा म्हणजे जिजाबाईचा स्वीकार करत नाही म्हणून रमाईने मात्र जिजाबाईला दूर सारलं नाही. हा फार मोठा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे. मीरा आत्यासोबतही रमाईचे छान पटायचे. म्हणजे आज हे मुद्दाम मी सांगत आहे हे सर्व की आजच्या महिलांसाठी हा सर्व आदर्श आहे की घरामध्ये इतकं मोठं कुटुंब, छोटंसं रूम, तरीही रमाई कशी सर्वांना सांभाळून घेत होती. कोणाविषयी आकस नाही, वैरभाव नाही, दुर्बुद्धी नाही. तर रमाईच्या स्वभावाच्या वागण्याचे जे वैशिष्ट्य होते की सासूसुनांचे कधी भांडण झाले नाही, हे महत्त्वाचं आहे. आता दीर आनंदराव, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासोबतही रमाईचे अगदी जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध होते. त्यांच्या मुलांवर म्हणजे रमाई आपल्या मुलासारखे प्रेम करायच्या. म्हणजे आनंदरावच्या आणि लक्ष्मीबाईच्या मुलांवर. दुसरे दीर जे होते बाळाराम, सहकुटुंब दुसरीकडे राहायचे. रमाई त्यांना घरी येण्याचा नेहमी आग्रह करायचे, बाबा आमच्या घरी या ना. म्हणजे इतक्या मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक, धुनी भांडी करताना रमाईनं कधी तक्रार केली नाही, रुसवा फुगवा केला नाही, आदळ आपट केली नाही. नाहीतर थोडासा स्वयंपाक पाण्याचा भार आला की काही कुटुंबामध्ये धुसफूस सुरू होऊन जातं. पती, भावजय, सासू, सासरे या कुणाशी कधीही वाद घातला नाही रमाईनं बिचारीनं. अत्यंत प्रेमाने त्या राहायच्या म्हणजे सर्वांशी. रामजी सुभेदारांची परिस्थिती चांगली नव्हती एवढी, म्हणजे रिटायर झाले होते आणि ते पेन्शनर होते. परंतु घरातील माणसांजवळ जेव्हा प्रेमाची व आपुलकीची वागण्याची श्रीमंती असते तेव्हा ह्या आर्थिक परिस्थिती महत्त्वाची ठरत नाही. आजकाल तर असं झालं आहे की थोडीशी परिस्थिती खराब झाली की मग नवऱ्याला आईवडिलांना सोडून वेगळं चला, इतक्या पतीच्या मागं तगादा आला. आता आमच्या कोर्टामध्ये केसेस येतात माझ्याकडे वकिलीमध्ये, आणि त्याचं भांडणाचं एकच कारण असते की ती पत्नी म्हणते तुझ्या आईवडिलाला सोडून दुसरीकडे राहाल चल, कारण घरी जास्त लोक आहे. तर हे अशा महिलांनी रमाईपासून आदर्श घेतला पाहिजे. तर जीवनात अनेक अडचणी येतात, अनेक कटू प्रसंगांना समोर जावे लागते. परंतु घरातील सदस्य जर विशाल अंतःकरणाचे असले तर सर्व प्रसंगांना आनंदाने समोर जाता येते. तर त्या काळातही काही समाज बांधव व नातेवाईक रामजी बाबांपेक्षाही श्रीमंत होते. पण ते रमाईनं कधी त्यांची अशी तुलना नाही केली का ते श्रीमंत आहे आपण गरीब आहोत. आणि त्या अशातही आनंदाने राहायच्या. अशातही त्यांना अपत्य झालीत. आणि बाबासाहेब त्या काळात मोठे झाल्यानंतर म्हणजे वय वाढल्यानंतर चळवळीत सक्रिय होऊ लागले. आणि त्याच्यामुळे काय झालं की घरात कोणी ना कोणी कार्यकर्ता जेवायला असायचा, चहा पाण्याला असायचा. आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं सुद्धा अत्यंत आदराने त्या स्वागत करायचे. घरी आलेल्या माणसाचा चहा, नाश्ता, जेवण हे कार्यकर्ते यायचे ना. कोल्हापूरचे कार्यकर्ते दत्तोबा पवार, पुण्याचे कदमबंधू, नाशिकचे भाऊराव गायकवाड हे कार्यकर्ते नेहमी घरी यायचे. बाबासाहेब प्रत्येक वेळी काही घरी नसायचे. ते घरी येस्तोवर त्या पाहुण्यांना घरी चहा नाश्ता करून थांबवणे, पाणी देणे, त्यांची विचारपूस करणे. म्हणजे हा जो रमाईचा प्रेमळ व आदरयुक्त स्वभाव होता हा सुद्धा एक आदर्श आहे. नाहीतर घरी कोणी आला आणि तेव्हा घरच्या महिलेनी सांगितलं की ते घरी नाही, म्हणजे त्याला दारावरूनच परत जावं लागलं, तर त्या कार्यकर्त्याला किंवा जी व्यक्ती बाहेरगावून जिव्हाळ्यानं भेटायला आली त्याच्या मनामध्ये काय भाव निर्माण होणार. परंतु जो अगत्य भाव आहे, आदरातिथ्य आहे, हे रमाईच्या अंगी होतं. तेच प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये पाहिजे. किमान पाणी घ्या आणि
त्याची चौकशी करावा, कुठून आलात, कसा आलात, परिचयाचा असेल तर अधिक त्याच्याशी बोलता येईल. तर अशा रीतीने रमाईने संसार केला आणि कोणत्याही कुटुंबातील स्त्री किंवा पत्नीने जर घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा मनपूर्वक प्रेमाने आदर सत्कार केला तर त्या व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाविषयी जिव्हाळा निर्माण होतो, म्हणजे घरी येणाऱ्याला. ही एक मंगलमैत्रीच आहे ना. आणि या जिव्हाळ्यामुळे व संबंधामुळे जीवनात जो मित्रपरिवार तयार होतो, त्यामुळे मग अनेक कठीण प्रसंगांना सुद्धा सामोरे जाता येते. तर पुढे बाबासाहेब जेव्हा 1923 म्हणजे वयाच्या 32 वर्षापर्यंत शिकले, तोपर्यंत रमाईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार केला. संपूर्ण तसं तर अस्पृश्य समाज म्हणा किंवा महार समाजाची परिस्थितीच तशी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या गरिबीची खंत मनाला लावून घेतली नाही. आपल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची घरातील पती पत्नीला जाणीव असणे आवश्यक असते, तशीच त्यांना जाणीव होती. आणि बाबासाहेब जेव्हा अमेरिकेला शिक्षणाला गेले तेव्हा रमाईचा भाऊ शंकर व लहान बहीण गौराबाई हे दोघेही मोलमजुरीचे काम करायचे. गौराबाई व आनंदरावची पत्नी लक्ष्मीबाई मुंबईच्या वरळीला शेणा थापायला म्हणजे गौऱ्या असतात त्या थापायला जायच्या. आणि त्या पहाटे जायच्या व रात्री 8 वाजता परत यायच्या. बघा, पहाटे 5 वाजता 4 वाजता जायचं आणि रात्री 8 वाजता परत यायच्या. तेव्हा त्यांना जे पैसे मिळायचे त्यातून ते मग स्वयंपाकाचं सामान घेऊन यायचे आणि मग सर्वजण जेवायचे. काय परिस्थिती होती. सरपण पण आणायच्या. आणि त्या रमाई ते त्यावेळी असं काही बिल्डिंग वाढलेलं नव्हत्या, असं जंगल असायचं. त्यामध्ये ते जे सरपण म्हणजे स्वयंपाकासाठी जे लाकूड लागतं, काड्या लागतात, त्या रमाई अंधार पडल्यावर यशवंताला घेऊन जायच्या. मग नंतर मुंबईच्या त्या पोयबावडी दादर माहीमपर्यंत जायचे. तर त्या जंगलातून इंधन जमा करून डोक्यावर मोळी घेऊन यायच्या आणि मग तेव्हा ते चूल पेटायची. पण अशाही परिस्थितीत सर्व कुटुंब एकमेकाशी आस्थेने चौकशी करायचे. समर्पणाची भावना जेव्हा असते ना, तेव्हा असा परिश्रम आणि त्याग करून कुटुंब आनंदात असतं. त्यांच्यात कधी वाद झाला नाही. मग बाबासाहेब जेव्हा विदेशात गेले तेव्हा बाबासाहेब विदेशातून येण्याची सर्व कुटुंब फार वाट बघत होते. आणि तुम्हाला माहीत आहे, सयाजीराव गायकवाड जे बडोद्याचे महाराज आहेत, त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली होती. परंतु मधल्या काळामध्ये ते जेव्हा बाबासाहेब शिकायला विदेशात गेले तेव्हा शिष्यवृत्तीची मुदत संपली आणि त्यामुळे त्यांना तिथे शिक्षण अर्धवट सोडून परत यावे लागले. मग त्यांनी भारतात येऊन प्राध्यापकी केली, ट्युशन घेतल्या. पैशाची जुळवाजुळव करून त्यांना परत लंडनला जायचे होते. तर कोल्हापूर संस्थानचे जे छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी त्यांना 1,500 रुपयाची मदत केली. आणि एक दिवस छत्रपती शाहू महाराज मुंबईच्या परळ चाळीत बाबासाहेबांच्या घरी गेले व बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही लंडनहून परत येईपर्यंत रमाईला कोल्हापूरला घेऊन जातो, कारण ते कोल्हापूरचे संस्थानिक. रमा माझी धाकटी बहीण आहे. परंतु बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी दाखवलेलं जो औदार्य आहे, मोठं मन आहे, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केला आणि म्हणाले की माझ्या कुटुंबाची मुंबईमध्येच राहण्याची मी सर्व व्यवस्था केली आहे. आता बघा, रमाईला शाहू महाराजांच्या महालात कोल्हापूरला राहायची संधी होती आणि बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी माझी धाकटी बहीण म्हटलं होतं रमाईला. परंतु रमाईने पण बाबासाहेबांना सांगितलं की मी इथेच राहील मुंबईत, मी कुठे जाणार नाही. म्हणजे रमाईला मोठ्या महालाचा सुद्धा मोह नव्हता. मी माझ्या छोट्याशा घरातच राहणं तिने राहील म्हणाली, ते पसंत केलं. असं हे स्वाभिमानी दाम. आणि बाबासाहेबांनी पण म्हटलं की मी त्यांची व्यवस्था केली आहे मुंबईत. म्हणजे एक कसा स्वाभिमान असतो.
कुठे कोणाच्या श्रीमंतीचा त्यांना मोह नव्हता. मग बाबासाहेब इंग्लंडला गेल्यावरही कार्यकर्ते नातेवाईक घरी यायचे, त्यांचा सन्मान करायचे, त्यांचा सन्मान रमाई करायच्या. आणि त्यावेळी काय झालं की घरी येणाऱ्या लोकांना जी कुटुंबाची खराब झालेली परिस्थिती बघून ते मदत करण्याची भाषा बोलायची. ते समाजसेवक किंवा नातेवाईक आम्ही पैसे देतो बा, पण नाही म्हणायचे. रमाई म्हणाले, कुणाच्या ऋणात मला राहायचं नाही. ते कोणाकडूनही त्यांनी त्या कठीण प्रसंगातही कोणाकडून पैसे घेतले नाही. आणि त्या बाबासाहेबांना पण सांगत नसायच्या की माझ्यावर किती कठीण प्रसंग आहे. कारण त्यांना माहीत होतं की त्या बाबासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय नको, त्यांना टेन्शन नको. मग एकदा तो मुलगा गंगाधर आजारी पडला आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांनी बाबासाहेबांना पत्राद्वारे कळवलं. पण त्यावेळी बाबासाहेबांजवळही पैसे नव्हते. बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं रमाईला की बा तू दागिने मोडून खावे, मी आल्यावर तुझे दागिने करून देईल नंतर. मग मार्च 1923ला बाबासाहेब इंग्लंडहून परत येणार होते. हे जेव्हा घरच्या लोकांना कळालं तेव्हा सर्व आनंदात होते. आणि वडील बंधू जे होते बाबासाहेबाचे, ते बाळाराम यांनी घरातील सर्वांसाठी नवीन कपडे केले मस्त, बाबासाहेब येणार म्हणून. आणि रमाईला त्यांनी पैसे दिले की तू हे पैशाचे लुगडे घे. तर रमाईनं काय करावं? रमाईने लुगडं घेतलंच नाही स्वतःसाठी, पण त्यांनी बाबासाहेबासाठी एक धोतर जोडी घेतली आणि गाद्या आणि उशा ह्या नव्या करून ठेवल्या की त्यांना स्वच्छता पाहिजे आणि व्यवस्थितपणा, टापटिपपणा पाहिजे. आणि बाबासाहेबांना जेवणाला बसासाठी एक पाट घेतला नवीन, आणि स्वतःसाठी मात्र काहीच घेतलं नाही. बघा काय रमाईचं प्रेम होतं बाबासाहेबांवर. आणि काय विशाल अंतकरणाच्या होत्या रमाई. दोघे पती पत्नी समाजकार्यात, समाजातील लग्न कार्यात पण जायचे रमाई आणि बाबासाहेब. कुणाच्या घरी मृत्यू झाला, कुणी आजारी आहे, त्यांना सांत्वना द्यायला हे जायचे. रमाई पण जायच्या. त्याची एक मार्च 1931ला परळला दामोदर हॉलमध्ये देवाजी कृष्णाजी कुरवडकर नावाच्या यांच्या म्हणजे व्यक्ती होती, त्यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघंही जण हजर होते, बाबासाहेब आणि रमाई. आणि या हजेरीची दखल किंवा बातमी बाबासाहेबांचे जे पाक्षिक होतं जनता, त्याच्या 13 एप्रिल 1929च्या अंकात बातमी छापली होती की या लग्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई हजर होत्या म्हणून. 13 एप्रिल 1931चा जर जनता पाक्षिक बघितला तर आपल्याला हे दिसून येईल. मी हे मुद्दाम सांगतो आहे की सामाजिक जे कौटुंबिक कार्यक्रम असतात त्यामध्ये आपल्याला जर जमत असेल, वेळ असेल, कधीकधी खूप अंतरावर आपण राहतो नातेवाईकांपासून किंवा मित्रमंडळीपासून, आणि मग नाही जाऊ शकत आपण लग्नाला, काही दुःखद प्रसंग असतात त्यावेळी, बर्थडेला किंवा अशा प्रसंगी, तर ते ठीक आहे. परंतु जर तुम्ही जवळपास असाल तर नक्की गेलं पाहिजे. त्यांचा आनंद द्विगुणित केला पाहिजे आणि एक आदर्श पण लोकांना दाखवला पाहिजे. म्हणजे अशा रीतीनं कौटुंबिक सहभाग ते दाखवायचे. बरं, सामाजिक चळवळीतसुद्धा रमाई भाग घ्यायच्या. त्यांचा असा केवळ एक गृहिणी म्हणूनच होत्या असं नाही, परंतु हा भाग फार कमी प्रकाशात आलेला आहे. 2 ऑक्टोबर 1930ला काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला होता आणि दरम्यान बाबासाहेबांनी सत्याग्रहाला प्रारंभ केला. परंतु दरम्यान काय झालं की बाबासाहेबांना राऊंड टेबल कॉन्फरन्सला लंडनला जावलं होतं, गोलमेज परिषदेला. आणि त्या काळात नाशिकच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड करायचे, म्हणजे बाबासाहेब नसताना त्यांच्या अब्सेंटीमध्ये. तर मुंबईला दिनांक 25 ऑक्टोबर 1931ला रमाईचं एक व्याख्यान झालं. ते मुंबईच्या परळ येथील इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळीच्या भव्य पटांगणात झालं.
आणि ते अस्पृश्य वर्गातील स्त्रियांची सभा होती ती. आणि त्या सभेत काळाराम मंदिर नाशिकच्या सत्याग्रहींना पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला गेला त्या सभेमध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो गोलमेज परिषदेची कामगिरी होती लंडनची, त्यालाही पाठिंबा देण्यात आला. आणि याच सभेत रमाईनं बहिष्कृत समाज महिला मंडळ पण स्थापन केलं होतं. आणि या सभेच्या अध्यक्षा श्रीमती सावित्रीबाई बोराडे होत्या. आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून सौ बैदाबाई अध्यक्षा म्हणून बैदाबाई मोहिते होत्या. सचिव म्हणून सोनीबाई गोंदकळे होत्या. परंतु रमाईनं मात्र कोणतेही पद घेतले, त्यांना पदाचा मोह नव्हता. परंतु त्या पदाशिवाय महिला मंडळ सक्रिय होते. आणि मग तिथे त्यांनी रमाईनं मुंबईला सभा घेतली, काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला सपोर्ट दिला. ही बातमी जेव्हा नाशिकला आलेल्या सर्व महाराष्ट्रातून भारतातून आलेल्या सत्याग्रहींना कळलं तेव्हा, आणि ती बातमी जी आहे या सभेची ते 31 ऑक्टोबर 1931च्या जनतामध्ये प्रकाशित झाली की ह्या सभेची बातमी मी जे सांगितलं तुम्हाला. आणि हे जेव्हा सत्याग्रहींना कळलं, काळाराम मंदिर सत्याग्रहींना, की बरं रमाईंनी स्वतः सभा घेतली आहे, किंवा बाबासाहेब लंडनला गेलेले होते, तेव्हा सत्याग्रहींचा उत्साह असा द्विगुणित झाला. म्हणजे त्यांना हत्तीचं बळ आलं. आणि या सत्याग्रहामुळे प्रेरणा वाढल्या. आणि अगदी 7 दिवसानं म्हणजे 6 नोव्हेंबर 1931ला म्हणजे 31 ऑक्टोबरला जनतामधून बातमी आली. आता तो नाशिकला येईपर्यंत 5-6 दिवस लागलेच असणार. म्हणजे 6 नोव्हेंबर 1931ला सीताराम काळू हाटे यांनी, म्हणजे नाशिकचे काळाराम सत्याग्रहाचे कार्यकर्ते सीताराम काळू हाटे यांनी अत्यंत शिताफीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय मंदिरात पहिला प्रवेश केला. ते काळाराम मंदिरात प्रवेश करणारे पहिले सीताराम काळू हाटे होते. म्हणजे या देशाच्या 5000 वर्षाच्या इतिहासात, म्हणजे त्यांना प्रवेश करू दिला जात नव्हतं, या इतिहासात एका अस्पृश्यांनी केलेला तो पहिला मंदिर प्रवेश होता. या प्रवेशासाठी रमाईच्या पाठिंब्याने स्फूर्ती मिळाली होती, हे महत्त्वाचं आहे. आज म्हणजे रमाईबद्दल सांगत असताना हा प्रसंग मला मुद्दाम सांगावासा वाटतो. म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रहासाठी सुद्धा रमाईचा सिंहाचा वाटा आहे. आणि मग पुढे चालून 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राजगृह नावाचा भव्य बंगला बांधला. तुम्हाला माहिती आहे राजगृह, दादरला हिंदू कॉलनीमध्ये. आणि आपल्या बहुमूल्य ग्रंथांना व्यवस्थित ठेवता यावे हा त्यांचा हेतू होता. तेथे रमाईला घेऊन राहायला गेले, तरी रमाई मात्र आपल्या जुन्या घराकडील वस्तीत जाऊन महिलांना, नातेवाईकांना भेटायचे. नाही तर एकदा मोठ्या वस्तीत राहायला गेला की महिला तिकडे घराकडे जाऊन बघतच नाही का आपल्या मोहल्ल्यातल्या जुन्या. म्हणजे त्या आपल्या ज्या दलित पीडित शोषित समाज आहे त्या कधीही विसरल्या नाही. एकदा बाबासाहेब बॅरिस्टर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला मुंबईला. त्यावेळी सत्काराला चांगले कपडे घालून जावं लागतात ना, पण रमाईजवळ चांगलं लुगडं नव्हतं. लुगड्यासाठी त्यांनी तगादा लावला नाही बाबासाहेबांना, का मला नवीन घेऊन द्या बा, कारण त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं त्यांना. तर शाहू महाराजांनी एका कार्यक्रमात बाबासाहेबांना मानाचा फेटा बांधला होता लुगड्या, आणि त्याच्यासाठी लुगडं वापरलं होतं. तर त्या फेटा तो जरीचा होता, ऐसपैस होता. लुगड्या एवढा मोठा असायचे ते फेटे. तेच लुगडं मग रमाईनं परिधान केलं. बाबासाहेब आणि रमाई मुलांचे जे वसतिगृह होते तिथेही जायचे, त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायचे. चौदार तळ्याचं जे महाडला आंदोलन झालं
तर त्यावेळी रमाईला फार चिंता असायची की तिथे काही कमी जास्त होऊ नये बाबासाहेबांच्या जीवाला. बाबासाहेबांना ज्या जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या तर त्यामुळे रमाई चिंतातूर व्हायच्या. आपल्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकर अहोरात्र संघर्ष करत असत आणि रमाई त्यांना साथ देत. तर त्यांनी स्वतःच्या शरीराची कधी तमा बाळगली नाही. त्यांची प्रकृती खराब होऊ लागली म्हणजे रमाईची. अशातच 22 मे 1935ला अधिक खराब झाल्याची बातमी बाबासाहेबांना मिळाली. त्यावेळी बाबासाहेब पनवेलला वसतिगृह स्थापन म्हणजे हॉस्टेल स्थापन करण्यासाठी गेले होते आणि त्यांना चिंताजनक बातमी कळली. तसेच ते पनवेलवरून मग राजगृहात आले, रमाईजवळ बसून राहिले. रमाईला स्वतः औषध द्यायचे, बशीत कॉफी ओतून स्वतःच्या हाताने पाजायचे. रमाईला आग्रहाने पाजायचे, ते मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने आग्रहाने पाजायचे. मग ते मधल्या काळात रमाईला काही खाण्यापिण्याची इच्छा नसायची, परंतु बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्या हाताने पाजलेला थोडासा रस त्या प्यायच्या. परंतु प्रकृती अधिकच खराब होत गेली. दिनांक 27 मे 1935ला रमाईने बाबासाहेबांकडे एक डबडबल्या नजरेनं बघितलं आणि रमाईने बाबासाहेबांना सांगितले का हे पहा म्हटल्या, माझ्या 7 करोड बहुजन मुलांकडे, अस्पृश्य मुलांकडे लक्ष ठेवा, त्यांची सेवा हेच तुमचे ध्येय आहे म्हणाली ती. या मार्गापासून कधीच विचलित होऊ नका, त्यांना प्रतिष्ठेचे जीवन मिळवून द्या म्हणाली. माझी आठवण काढून शोक करीत बसू नका व समाजासाठी स्वतःला वाहून घ्या. आणि बाबासाहेबांना तिने डोळा भरून बघितलं आणि डोळे मिटवून घेतले. आणि पण त्याचवेळी बाबासाहेबांनी पण सांगितलं, हो रमा, मी तसंच करील म्हणाले. आणि मग रमाईचा श्वासोश्वास जड होत गेला. सकाळी 9 वाजता रमाईचं निधन झालं. बाबासाहेबांनी हंबरडा फोडला, रडायला लागले की रामू, तू मला सोडून गेलीस, तुला मी काही सुख दिलं नाही, तू माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यास, त्याग केलास, असे म्हणून ओक्साबोक्शी रडू लागले बाबासाहेब. रमाईच्या मृत्यूची वार्ता संपूर्ण मुंबईत पसरली. लाखो लोक अश्रू ढाळत बाबासाहेबांच्या घरी मुंबईला राजगृहात जमा झाले. अंत्ययात्रेची तयारी सुरू असताना बाबासाहेब, भैयासाहेब म्हणजे यशवंतराव व संपूर्ण कुटुंब शोकाकुल होऊन रडत होते. आणि अशामध्ये मग रमाईचा अंत्यविधी करण्यात आला. आणि मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेबांनी जेव्हा थॉट्स ऑन पाकिस्तान, पार्टिशन ऑफ इंडिया, पाकिस्तान आणि पार्टिशन ऑफ इंडिया हा जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ रमाईला समर्पित केला. त्या समर्पणाचे शब्द मी सुरुवात बोलून दाखवले. तर माता रमाईला मी वंदन करतो आणि हा व्हिडिओ सर्व घराघरामध्ये बघितला गेला पाहिजे. महिलांना हा आदर्श आहे. हे चॅनल सबस्क्राईब करावं, खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले. आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू. आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला
की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.